आणि सगळ्या सूचना आपल्यालाच आहेत. सगळ्या सूचना कोणाला आहेत? सनातन, नित्य नूतन, नवनवीन प्रयोग करून पुढे जाणारा समाज. सूचना करायची आवश्यकता नाही. आपण आपल्यामध्ये सुधारणा करत राहतो. फक्त एवढं नाही की शांततेत व्हावं. लोकमान्य टिळकांनी कशासाठी केला होता? विश्लेषणाचा भाग आहे. माझ्या आधीचे माझे काय म्हणायचं मित्र म्हणा, पुतणे म्हणा, भाचे म्हणा, काय त्या सूचना खूप जुन्या झाल्या. समाज नवीन आहे. थोडं नवीन वाचन करत जुन्या विचारांच्या एकाच पुस्तकाच्या मागे लागून समाज सुधरत नाही. त्यांनी म्हणल्याप्रमाणे जरा नियंत्रण ठेवायला. सर जो दारू पिऊन गडबड करत असेल त्याला उचलून घेऊन जा. कारण दारू पिल्यानंतर काय होते हे मला आता पाहायचं आहे. दारू पिऊन असं का होतं? दारू प्यायची अनुभव घ्यायचा. कारण गेल्यावर देव विचारली की दारू पिली का? नाही वय खाली प्यायला लागणार आहे की नक्की काय होते. सगळ्यांना शुभेच्छा देतो. शांततेत करू. अनेक वर्षापासून शांततेतच आहे. ते गडबड गोंधळ झाला. त्या राम मंदिराचा एवढा मोठा उत्सव झाला. कुणी एक दगड कुणाला मारला नाही. त्यामुळे काही घाबरायची आवश्यकता नाही. सगळे मिळून मिसळून आम्ही सगळे समोर असतो गणपतीच्या. गडबड करणार असेल तर बाजूला काढायची तयारी असते आमची. कारण आम्ही वतनदार आहोत तिथले. त्यामुळे इथं शांतता राहावी हे आमचं कर्तव्य आहे. पण गडबड करू लागलं आणि इशारा केला तर तुमचं काम आहे. प्रशासनानं उचलून देऊन जाऊ त्या माणसाला, गडबड करणाऱ्याला. अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज करणारा राठोडजी, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज करणाऱ्या माणसाला उचलून घेऊन जायचं. लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहील याच्यासाठी आमचं जीवाचं ग्रहण करतो आम्ही प्रत्येक वेळेला. मी इथंच करतो असं नाही. आता 6 जिल्ह्याच्या बैठकीला उपस्थित होतो मी. त्यामुळे सगळीकडे शांत. आणि दुसरं आता हा राष्ट्रीय सण म्हणून घोषित झालेला आहे. आता हा शांततेनं आणि उत्साहानं व्हायचं काम प्रशासनाचं आहे. आता महाराष्ट्राचा हा गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. आणि याच्यामध्ये मूर्ती लहान घ्या, हात तुटला तर अरे बाबा मूर्ती किती मोठी घेऊ द्या. आणि मूर्तीचा हात खंडित झाल्यामुळं गणपती खंडित होत नाही. आम्हाला माहिती आहे. आमच्या हजारो वर्षाचा इतिहास एवढे मंदिरं खंडित झाले. राम खंडित झाला का? पुन्हा राम प्रतिष्ठित. मूर्ती तुटल्यामुळं भावना खंडित होत नाही. परमेश्वर खंडित होत नाही. पण ती मूर्ती खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न आपले असले पाहिजे. कारण आम्ही ज्याची 10 दिवस मनोभावे पूजा केली आहे त्याचे विसर्जन हे व्यवस्थित व्हावं. हा सगळ्यांचा, इथं बसलेल्या सगळ्यांचा हा राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे ते जे राष्ट्रावर प्रेम करतात त्यांनी सहकार्य करावं. आपल्या पद्धतीनं शांतता राहील यासाठी प्रयत्न करावा. निर्विघ्नं कुर्मे देव असं म्हटलेलं आहे. गणपतीची आरती आम्ही बोलतो म्हणत आहे. ही चुका काढत नाही. आम्ही सतत पुढे जाणारा समाज आहे. किती हजारो वर्षापासून आम्ही इथं राहतो. आमचे आजे पंजे, खापर पंजे, आम्ही इथंच राहतो. आणि गणपतीची पूजा घरी होती. फक्त लोकमान्य टिळकांनी एकत्रित यावर विचार करावा. त्यांनी म्हणजे बरोबर विचार करावा. आजही आपण करू शकतो की समाजामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाजूला काढण्यासाठी तरुण एकत्रित याद येतं. आणि ते गणेश उत्सवाच्या निमित्तानं सगळं तरुण मंडळी गणपतीच्या समोर ते प्रत्येक घेणं एक बंदराव असेल. त्याच्या मागचं आणि ते तुम्हाला बरोबर वाटते की जागा राहतात पोरं गणपतीच्या सुरक्षेला आहे ना. त्यामुळे माझ्या प्रशासनालाही पूर्ण मदत 100%. आपण सगळेजण प्रशासन म्हणेल ते ऍज पर लॉ, ऍज पर रूल प्रशासन म्हणेल त्या पद्धतीनं आपण गणेशोत्सव साजरा करतो. पण ते फुलं उधळा, कोण म्हणलं तरी कोणतरी म्हणलं फुलं उधळा. अरे आम्हाला सांगूच नका तुम्ही काय उधळायचं. आम्हाला सगळं माहिती आहे. काय उधळायचं आणि कशासाठी उधळायचं सगळं माहित आहे. त्यामुळे राष्ट्रभक्ती हृदय में हो खडा यदि देश सारा संकटों पर मात करे हर राष्ट्र विजयी हो. आम्ही आमच्या देशाला जगाचा गुरु करायच्या दिशेने जात आहोत. 2047 यायला क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था आमची असेल. तुम्ही किती खोडे घाला 2047 साली भारत हा अमेरिकेपेक्षा वर असेल. आजही अमेरिकेला पायाला झुकवायला लावतो आम्ही. आता आमच्यावर काय लावले तर त्यांनी काय लावला. 100% लावला तर आमच्या जातातच किती वस्तू जातातच किती निर्यात होतात. आणि निर्यात होणाऱ्या वस्तूवर तुम्ही जर
टेरिफ लावला तर नागरिकांना, अमेरिकेच्या नागरिकांना टेरिफ चुकवावा लागणार आहे, आम्हाला थोडं चुकवावं लागणार आहे. आम्ही जर आमचं मार्केट बंद केलं 140 कोटी लोकांचं, तो भिकेला लागेल ना अमेरिका. तुम्ही जरा पॉझिटिव्हली बातमी ऐकायचं, बरोबर आहे सर, पॉझिटिव्हली बातमी ऐकायचा प्रयत्न करत जा. पॉझिटिव्हली वी आर अ नेशन. जगामध्ये आमचं बरोबरी करायचं हे काही देश नाही. आम्हाला मराठा म्हणले, महाराष्ट्रातल्या लोकांना काय म्हणले, मराठा. जो मैदानी जग में हाथ में शमशीर लेके डट जाता था, कट जाता था लेकिन पीछे नहीं हटता था, वो मरा कटा लेकिन पीछे नहीं हटा. वो आमचा लोहा. अमेरिका म्हणते सगळे सीईओ मोठ्या कंपन्याचे तुमचे माझे भाऊ बसले, एवढी बुद्धिमत्ता आहे आमच्या जवळ. आणि शक्ती म्हणताल तर 8 तास कारगिलच्या बर्फामध्ये, लेह लडाख मध्ये तुमचे माझे भाऊ 8 तास ड्युटी करतात हातामध्ये 47 घेऊन. आता AK-56 आली आहे आणि समोर पाहतात कोणी यायले का, कोणी यायले का. आता उंदर कुठून तुम्ही घुसतातच की आपण किती घराला ऐकलं तर उंदर भोकाड पडून येतात. ते भोकाड पडलेल्या उंदराला मारायला ते आहे. पण देशांतर्गत शांतता राहावी म्हणून, देशांतर्गत व्यवस्था राहावी म्हणून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण कर्तव्य पार पाडावं. बोलो भारत माता की जय. राष्ट्रभक्ती त्याचबरोबर गणेशोत्सवाबद्दल आपण व्यक्त केले.